वेल्वेट मध्ये कापड वापरले, एकदम सुंदर दिसते। हे बघा अयोध्याचे रामलल्ला आहेत ना, मूर्तीचा साचा आहे इकडं। 1.5 फुटापासून 15 फुटापर्यंत आपल्याकडे मूर्त्यांची ही भेटते। स्टार्टिंग आमची 800 रुपयापासून चालू होतं 1 फुटापासून। हाय, जय शिवराय, नमस्कार, कशात सर्व। मी राजदीप घरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राजकरंजाच्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे मी जग प्रसिद्ध आणि गणपती बाप्पाचा माहेरघर ओळखला जाणारा हमरापूर गावात। आणि तुम्ही पाठी बघू शकता गणपती बाप्पाच्या युनिक मूर्त्या आहेत आणि त्याच बघण्यासाठी आपण आज हमरापूर गावात आलो आहे। आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत युनिक मूर्त्या बाप्पाच्या आणि लहान मूर्त्यांपासून मोठ्या मूर्त्यांपर्यंत। तर सर्व मी काय दाखवीन, सर्व काय एक्सप्लोर करू आपण। लवकर का आलोय कारण का तुम्ही येऊन आधीच बुक करू शकता, कारण का आता बुकिंग आपण सुरू होते। कारण का गेल्या वर्षी आलो होतो, ब्लॉग तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय। गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा बुकिंग टोटल बंद झाल्या होत्या, कारण का आयत्यावर आलो होतो, जयेश आणि मी आलो होतो। तर आज आम्ही थोडा लवकर आलोय। आजची तारीख आहे 2 जुलै, थोडा लवकर चालू कारण का आतापासून बुकिंग चालू होत आहेत। कारण का नंतर जवळ गेलो ना काय सर्व बुक होतात आणि मग कायच भेटत नाही, त्याच्यामुळे लवकर आलोय। आपण सर्व युनिक गणपतीच्या मूर्त्या आणि आत्ताच्या ट्रेंडिंग मूर्त्या सर्व दाखवणार आहोत बाप्पाच्या। तर चला जाऊया। पहिलेच आपण जाणार आहोत सार्थक आर्ट्स मध्ये, एकदम मस्त युनिक बाप्पाच्या मूर्त्या आहेत, पाठी बघू शकता। ओके, हा ट्रेलर आहे, आता मी जाऊन आता पिक्चर दाखवतो, चला। तुम्ही समोर बघू शकता अयोध्यामध्ये जसं श्रीरामाची मूर्ती आहे आपल्या, तसाच बाप्पाच्या रूपात बनवलेलं आहे। एकदम भारी वाटते, डोळे एकदम प्रसन्न होतात, एकदम भारी वाटते। आणि आपला ट्रेडिशनल कोली मामाच्या रूपामध्ये आहे बाप्पा आपला। सर्व युनिक बाप्पांच्या मूर्त्या आहेत बघा, एकदम मस्त वाटतात। हिच्याबद्दल काय बोलू मी तुम्हाला, भारीच वाटते। आपण नेहमी बघतो काय जर ट्रेडिशनल असेल तर नॉर्मल लंगोट असतो आणि खालती चिंबोरा किंवा मासा असतो, तर काहीतरी नवीन बघायला बघा, मस्त आहे। बघा या साईडला सर्व युनिक बाप्पाच्या मूर्त्या आहेत आणि हा समोरच शॉप आहे आपला, मेन रोडवरच आहे। तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे मी सर्व समोर दिलेला असेल। असं म्हणजे आम्ही इथनं फक्त पास होत होतो आणि ह्या सर्व बाप्पाच्या मूर्त्या आम्हाला इकडे थांबवायला मजबूर केला। जयेश केला का नाही? पुढे जाऊन रिटर्न फिरवली आणि परत आलो। काय अट्रॅक्टिव्ह आणि सर्व ट्रेंडिंगवाल्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत इकडं, तर नक्की तर आलात तर व्हिजिट करा। आणि आता आपण जाणार आहोत कारखान्याच्या पाठच्या साईडला, जिथं बाप्पा बनवले जातात। आणि हे बघा युनिक गणपती आहे बघा, हरणीवरचा बाप्पा, हे बघा। ही पण श्रीरामाची मूर्ती आहे ना, ते लावायचे असेल अजून। हे बघा एकदम छान छान मूर्ती आहेत इकडे पण। मला वाटतं यंदा आपल्या अयोध्याचं राम मंदिर झाल्यामुळे यंदाचा ट्रेंड आपला श्रीरामाचा असणार आहे बहुतेक तरी, असं मला वाटतंय। मस्त बघा, आणि तर छोट्या क्यूट मूर्त्या आहेत इकडे बघा, एकदम मूर्त्या एकदम क्यूट मूर्त्या आहेत, हे बघा। एक अशी मूर्ती नाही बघा, किती मस्त मस्त मूर्ती आहेत। आता आपल्या समोर आहे सचिन पाटील दादा, जे
सार्थक आर्ट्सचे मालक आहेत, तर त्यांना पण विचारूया काय कशा प्रकारे आणि कधीपासून आपण सर्व आपला कारखाना चालू करतात. आणि मला तरी वाटते काय 12 महिने आपला कारखाना चालू असेल. गणपती विसर्जन झाल्यापासून आपला कारखाना चालू होतात ना. सुरुवात चालू करतो आम्ही, म्हणजे पॉलिशचं काम चालू करतो. डिसेंबर महिना संपला की जानेवारीपासून चालू होतो पॉलिशचं. आणि समज आपण एखादा एक गणपती समज आपल्याला पाहिजे, तर आपण साधारण कधी ऑर्डर दिली पाहिजे? साधारण तुम्हाला एक गणपती पाहिजे असेल तर मे जूनच्या महिन्यात ऑर्डर दिली तरी पण आम्ही हे करू शकतो, किंवा लेट जरी दिली एका गणपतीचा काही इश्यू नाही नसतं, कारण ती ऑगस्टमध्ये दिली तरी पण आम्ही प्रोव्हाइड करू शकतो ती. आणि होलसेल जे असतात बल्कमध्ये त्यांची ऑर्डर लवकर आली तर बरी पडतं, कारण ते 100-150 पीस असतात ना, मग ते करायला वेळ जातो जरा. मग त्या ऑर्डरी आहेत ना आम्ही एक मे ते जून पर्यंत घेतो, जास्तीत जास्त जुलै पर्यंत. ऑगस्टमध्ये नाही, जुलै एंडिंग पर्यंत ऑर्डर जुलै एंडिंग पर्यंत घेतो. तुमच्या माहितीनुसार ट्रेंडिंग चाललेली मूर्त कोणती? सध्या लेटेस्ट मध्ये चाललेले राम दरबार, राम लल्ला असे, म्हणजे रामाच्या अवतारात ज्या मूर्त्या आहेत त्या सध्या फॉर्म मध्ये चाललेल्या आहेत. आणि साधारण आपल्या 1 फुटापासून किती फुटापर्यंत आपण आपल्या कारखान्यामध्ये बाप्पा भेटतात, मूर्त्या भेटतात? तर आमच्याकडे 1 फुटापासून ते 9 फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल करून देतो आम्ही. एक स्टार्टिंग आमची 800 रुपयापासून चालू होतं, 1 फुटापासून. 800 ते मूर्ती असेल तशी, म्हणजे मूर्ती पेंटिंग केलेली नाही, कच्ची मूर्ती. कच्च्या मूर्त्या नाही देत आम्ही, समजा म्हणजे पेंटिंग केलेली 1 फुटापासून 800 पासून चालू होतं. 800 रुपये रेट पासून. सजावट गेली तर अजून ते एक्स्ट्रा ते डिपेंड करते मूर्तीवर आणि तुम्हाला कशी सजावट पाहिजे त्याच्यावरती डिपेंड आहे. पण साधारण 800 पासून आपल्या मूर्त्या चालू आहेत. आणि मस्त छोट्या छोट्या मूर्त्या आहेत आपल्याकडं. तुम्ही सर्व मी दाखवलेत दादा. हो. आणि धन्यवाद वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद दादा. तर आता आपण आलो आशीर्वाद आर्ट्समध्ये. तुम्हाला मी म्हणालो होतो आज आपण फक्त युनिक आणि या वर्षीच्या ट्रेंडिंग मूर्त्या बघणार आहोत बाप्पाच्या. आणि तसाच एक आशीर्वाद आर्ट्स कधीच आपल्याला नाराज करणार नाही. तर आपला करंजाचा महाराजा आणि बहुतेक आपल्या गावातले सर्व मोठे मोठे जे गणपती असतात, बाप्पा असतात, ते आपण आशीर्वाद आर्ट्समधूनच घेऊन जात असतो. नंबर आणि ॲड्रेस ना म्हणजे रस्त्यावरच आहे आशीर्वाद आर्ट्स. तुम्ही कॉल करून येऊ शकता. खालती सर्व बुकिंग आता चालू झाले. लवकरात लवकर येऊन बुकिंग करा, कारण का गेल्याला आम्ही आयत्यावर आलो होतो तर काहीच बुकिंग करायला भेटले नाही. आणि युनिक गणपती बाप्पा भेटतात. आणि आज आपल्या व्लॉगमध्ये तर युनिक बाप्पाच दाखवणार आहोत आपण आणि ट्रेंडिंग बाप्पा. तर चला, कॉन्टॅक्ट नंबर समोर येत असेल. आता जाऊया आतमध्ये. हे बघा, आपण एंटर केलं आहे आशीर्वाद आर्ट्स. एंटर केल्याच बघा दगडूशेठ हलवाईच्या बाप्पाची मूर्त एकदम युनिक आहे, एकदम सोन्याने भरलेली आहे. मस्त मस्त युनिक बाप्पा असतात. ही साधारण 4 फुटाची असेल. 4 फुटाच्या असतील. आतमध्ये जाऊया. बघा डिलिव्हरीसाठी पोरं आलेले आहेत बाप्पाला घेऊन जाण्यासाठी. मला वाटते दुसरे कारखान्यामध्ये नेऊन पेंटिंग करतील. इथं बघा भरपूर प्रकारच्या मूर्त्या, भरपूर प्रकारचे बाप्पा आपल्या समोर आहेत. सॅम्पलसाठी ठेवलेत. मस्त मस्त आहे बघा. जेणेकरून तुम्ही बघू शकता आणि लवकरात लवकर बाप्पाला घ्यायला इकडे याल. आणि अशाच जर तुम्हाला अजून पाहिजे असतील तर तुम्ही बुक करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. हे बघा भरपूर प्रकारचे आहेत मूर्त्या. लहान मूर्त्यांपासून 9-10 फुटापर्यंत बाप्पांच्या मूर्त्या. युनिक, एकदम युनिक. आशीर्वाद आर्ट्समध्ये येतात तर तुम्ही कधीच निराश होऊन जाणार नाही.
आत्ताच्या ट्रेंडिंगमध्ये चाललेली श्री राम लल्ला यांची बाप्पाच्या रूपातली मूर्त सुंदर. ही फक्त यांनी सॅम्पलला ठेवलं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करून किंवा इथं येऊन बुक करून जाऊ शकता. लवकरच या. खूप सुंदर, खूप सुंदर. आपल्यासमोर काका आहेत आणि त्यांचा मुलगा. ते आलेत भिवंडीवरून आशीर्वाद आर्ट्समध्ये खास बाप्पाची मूर्ती बघण्यासाठी. जवळपास किती वर्षापासून तुम्ही आशीर्वाद आर्ट्समध्ये येता? जवळजवळ आम्ही 10 ते 12 वर्षापासून भिवंडीहून दरवर्षी स्वतः मेहनत घेऊन येतो. एवढ्या लांब येतोय पेनला स्वतः बघण्यासाठी. आणि इथली जी मूर्ती आहे जी आम्ही प्रसन्न करतो की 4 लोक येऊन खरोखर नाव देतात आणि त्यांची कलाकृतीची खरोखर दाद देतात. हे आम्हाला फार म्हणजे मनाला फार आनंद वाटतो. आणि आम्ही गणपती बाप्पाचा उत्सव आहे फार मोठ्या थाटाने साजरा करतो. आम्ही भिवंडीहून आलो आहे. आमचे गावचे बाळ्यामामा साहेब खासदार आता नवनिर्वाचित खासदार झालेले आहेत. तर अजून आमच्या आनंदात भर पडलेली आहे. म्हणजे जोशात गणपती साजरा करणार. या वर्षी अजून जोशात गणपती आम्ही साजरा करूया. धन्यवाद. आणि साहेब तुमचं नाव काय? मी रवींद्र पाटील. आणि तुझा? यश पाटील. यश पाटील. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आणि तुम्हाला तर सध्या कुठली मूर्त आवडली? तुम्ही कुठली बघताय? ही आवडली आहे काकांना. ही आवडली मूर्त. तर धन्यवाद. थँक्यू. बघा भिवंडीवरून आलेत आणि 10हून जास्त वर्षापासून ते मूर्ती आपल्या आशीर्वाद आर्ट्समधून घेत आहेत. तर तुम्ही कोणाला थांबलेत? लवकर हमरापूरला या आणि आपल्या बाप्पाच्या मूर्ती बुक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतर बाप्पा जेव्हा आगमन होईल तेव्हा घेऊन जाता येईल. कारण का आयत्यावर कुठलीच गोष्ट परफेक्ट होत नाही. मग ॲडजस्टमेंट करायला लागते. त्याच्यामुळं आधीच घेऊन जा. यंदाच्या बाप्पामध्ये चेंजेस भरपूर आहेत. यंदाचं कापड बघा कसा वापरला आहे. वेल्वेटमध्ये कापड वापरलं आहे. एकदम सुंदर दिसते. असा म्हणजे अंगावर येते अशी मूर्ती असं वाटते बघा. सुंदर, एकदम सुंदर. तुम्हाला म्हणालं होतं आशीर्वाद आर्ट्समध्ये येत आहे तर निराश होऊन अजिबात जाणार आहे. बघा महादेव आपले भोलेनाथ त्यांचे त्रिशूलावर असा शेषनाग आहे आणि छोटासा पालना वेलींचा. तो बघा हलते पण पालना त्यांचे त्रिशूलावर. आणि सर्व डिटेलिंग वगैरे तुम्ही बघू शकता. एकदम मस्त केले त्यांनी. एकदम युनिक पद्धतीची महादेवाची आणि बाप्पाचा मूर्ती आहे. आपल्या समोर आहे आता अतुल दादा. अतुल दादाला विचारूया आपण काय बुकिंग आशीर्वाद आर्ट्समध्ये कधीपासून चालू होते? 2 महिने झाले चालू होऊन. म्हणजे बंद कधी करता? कारण का गेल्या वर्षी आलो होतो आम्ही तेव्हा बुकिंग बंद झाली होती. आम्ही थोडा लेटच आलो होतो. लवकरच बंद होतं पण जसं आमच्या लिमिटच्या बाहेर झालं बुकिंग त्यानंतरही बंद करतो. म्हणजे असं लोड घेत नाही. हा जास्त लोड घेत नाही. चांगला काम करतो ना. कमी घेतो आणि चांगला काम करतो. आणि तुम्ही मूर्ती तर बघितल्या असाल किती युनिक आणि सर्व ट्रेंडिंगवाल्या मूर्त्या आहेत. खूप मूर्त्या लागल्या बल्कमध्ये म्हणजे एकदम 100-200. तर ते तुम्ही ऑर्डर घेता? ते अगोदर करतो. मार्चमध्ये ते बुकिंग बंद करतो. मार्चमध्ये तुम्ही बंद करता ती बुकिंग. आणि आता फक्त सिंगल पीस रिटेलचे म्हणजे घरगुती बुकिंग चालू आहे. ठीक आहे. धन्यवाद दादा. दादा बघा पेंटिंग चालू आहे दादाकडं. धन्यवाद दादा. आता म्हणजे आम्हाला अजून मोठे बाप्पाच्या मूर्त्या बघायला जायचं आहेत. तर रस्त्यालाच आम्हाला लागलं आहे रोहित आर्ट्स. चला ना मोदक खायला. रस्त्यावरच डिस्प्लेला ठेवलेत आणि एकदम छोट्या लहान क्यूट मूर्त्या आहेत बाप्पाच्या. त्या सर्व तुम्हाला दाखवतो. रोड टचच आहे बघा. रोडवरच आहे. आता तुम्हाला मी कसं सांगू. व्हॉट्सअप नंबर त्यांचा आणि रस्त्यावरच आहे त्यांचा. आणि बघा हा इथं समोरच आहे. सर्व मूर्त्या दाखवतो मी तुम्हाला.
कशा वाटल्या लहान मूर्त? एकदम छोटा जो पालण्यातला आपले बाबू असतात ना, हा ते त्यांचे जे नटकट असे आधा असतात छोट्या छोट्या बालांच्या, त्या आपल्याला या गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये अशा बघायला भेटतात. ठीक आहे, आतमध्ये जाऊया आपण. हे सर्व डिस्प्लेला ठेवलेत त्यांनी. ही बघा, ही बालमूर्त बघा, ही सुंदर, एकदम सुंदर. असं वाटते बघतच राहावंच ना. सुंदर आहे. हा बघा बॅनर, रोहित हार्ट्स, मेन रोडवरच आहे. जेव्हा आपला ऑलरेडी आपले बाप्पा घरात बसत असतो, पण आपण अचानक नवस वगैरे बोलतो, तेव्हा लहान मुलाचा किंवा लहान मुलगा बोलतो का मला पण माझा बाप्पा पाहिजे, तेव्हा आपण छोटी एक बालमूर्त बाप्पाच्या साईडला आपल्या ठेवतो. त्यासाठी ह्या मूर्त बेस्ट आहेत, एकदम बेस्ट, एकदम बेस्ट. नक्की या इकडे सुद्धा, मुलांना सुद्धा आवडतील. हां, मुलांना सुद्धा आवडतील. तर चला पुढे जाऊया. आपल्याला मोठ्या म्हणजे 9-10 फूट अशा, 9-10 फूट जास्त बोललो काय मी? नाही ना, जास्त बोललो नाही, कमीच बोलला. कमीच बोललो ना. तर त्या तेवढ्या मोठ्या मूर्त्या आपल्याला बघायच्या आहेत. त्यासाठी आपण त्या एक मला दुकान माहिती, एक आपला कारखाना माहिती आहे, तिकडे जाणार होतो आपण. आपल्या बाप्पाच्या मोठ्या मूर्त्या बघता बघता रेल्वे पटरी क्रॉस करून या बाजूला आलो आहे. आणि तुम्ही पेन हायवेपासून येता तर इथून जवळ आहे हा अथर्व आर्ट्स. गेल्या वर्षी सुद्धा आलतो, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. इथं लहान मूर्त्यापासून मोठ्या बाप्पाच्या मूर्त्यापर्यंत सर्व प्रकारच्या मूर्त्या आहेत. तर आता तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये. सर्व ॲड्रेस वगैरे, सर्व नंबर वगैरे तुम्हाला समोर दिलेला असेल. नक्की एकदा या. रोड टचच आहेत, जेवढे आज आपण एक्सप्लोर केलेत ना तेवढे सर्व रोडवरच आहेत. एक त्यांना कॉल केला तरी पटकन याल तुम्ही. तर आता अथर्व आर्ट्समध्ये जाऊया. आता आपण जेवढ्या एक्सप्लोर केलेत त्याच्या शॉपमध्ये बघायला गेलेत ना तर भरपूर कामं चालू आहेत. अजून बाप्पाच्या भरपूर कामं चालू आहेत, फिनिशिंग चालू आहे. कारण का आपण लवकर आलो, जेणेकरून तुम्ही बुकिंग करू शकता. कारण का आयत्यावर जर आलो तर तुम्हाला काहीच भेटणार नाही, बरोबर ना. म्हणून आपण लवकर आलो आहे. आणि आपण नंतर पण एकदा राऊंड मारू. आता बघा बाप्पा तुम्हाला सर्व दाखवते आणि आतमध्ये जाऊन. ही बघा राम लाला यांची सध्यामध्ये ट्रेंडिंग चाललेली मूर्ती. ही साधारण मला वाटतं प्रभावल पकडून 5.5 फूट आहे ना. मस्त सुंदर. आणि फायनल आहे दादा? फायनल आहे ना. ठीक आहे, म्हणजे एकदम स्वीट आणि सिम्पल. रामलल्लाच्या यामध्ये दिले ते. आणि तसं बघायला गेलं तर अमरापूरमध्ये जवळपास सांगू नाही शकत, म्हणजे कोणच सांगू नाही शकत इतके कारखाने आहेत बाप्पाचे. जेवढे शक्य होईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण का भरपूर कारखाने आहेत आणि भरपूर युनिक आणि ट्रेंडिंग गणपती बाप्पाचे कारखाने आहेत. तर जेवढा शक्य होईल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला लहान मूर्तीपासून 15 फुटा 11 फूट आपण बघितली, पण 15 फुटाचे गणपती बाप्पा पण अमरापूरमध्ये भेटतात. आणि तुम्ही बुकिंग पण जुलै महिन्याच्या एंडिंगपर्यंत करू शकता. अथर्व आर्ट्सच्या आपण कारखान्यामध्ये आलो आहे. तर आता मित्र आपले या ट्रेंडिंग आपल्या मूर्तीबद्दल सांगणार आहेत. हा मूर्ती परशुरामाची आहे. हां, हा मूर्ती 9 फुटाची आहे. टोटल 9 फुटाची आहे. परशुरामाचा आहे. यावर्षीची ही नवीन बनवली ट्रेंडिंग मूर्ती आहे परशुरामाची यंदाची. आणि पूर्ण कारखाना तुम्हाला आतून दाखवतो बघा मी. हे बघा, इथं सर्व बाप्पाच्या मूर्ती घडवल्या जातात. 15 फुटापर्यंत आपण इकडं मूर्त सांगू शकतो. अथर्व आर्ट्स
जर तुम्हाला जेवढ्या मोठ्या मूर्त्या आणि 1.5 फुटापासून 15 फुटापर्यंत त्यांची त्या मूर्त्या अवेलेबल असतात. लवकरात लवकर बुकिंग करू शकता तुम्ही. मोठ्या प्रमाणात रामलल्लाची ही सर्व बुकिंग आहे. म्हणजे यंदाची ट्रेंडिंगमध्ये आपल्या रामलल्ला अयोध्याची ज्या आपली मूर्त आहे त्या प्रकारच्या सर्व मूर्त बुकिंग झालेल्या आहेत. किती साधारण किती अंदाज एक असेल सांगू शकत नाही, अजून बुकिंग चालू आहे. अजून बुकिंग चालू आहे. म्हणजे फुल ट्रेंडिंगमध्ये आहे आपला अयोध्याच्या रामलल्ल्यांची हुबेहूब दिसणारी मूर्त बाप्पाच्या रूपात. तर बघा असा कारखाना आहे. आता परशुरामाची मूर्ती सर्व राहणार आहे. त्या सर्व बुकड आहेत परशुरामाच्या मूर्त. त्या बघा त्या पण बुकिंग झालेल्या आहेत. हे बघा अयोध्याचे रामलल्ला आहेत ना, मूर्तीचा साचा आहे इकडं. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे साचा असतो. हे साफ करतील आणि याच्यात परत मग घडवतील नवीन मूर्त बाप्पाची. अशा प्रकारे साचा असतो. रबरच असते काय पूर्ण हे? एके साचामध्ये म्हणजे पाहिजे तेवढ्या मूर्ती होऊ शकतात ना, असं म्हणजे काही लिमिट नाही. लिमिट नाही, किती पण काढू शकतो. किती पण काढू शकतो. 200, 200, 300, 500 पाहिजे 500 पाहिजे तर 500 पण निघतील. फक्त साफ करायला पाहिजे व्यवस्थित. आणि ते काय नंतर डिटेलिंग होत असेल ना, थोडीफार अशी राहिलेली डिटेलिंग नंतर आपण करू शकतो. हां फिनिशिंग करू शकतो. तेच मी बोलतो. अशी बघा अशी घडवली जाते पूर्ण. आणि बघा हा ब्लॉग कदाचित मोठा होऊ शकतोय कारण का पर्याय नाही आपल्याकडं. सर्व आता तुम्हाला जर अख्ख्या सर्व दाखवायला गेलो ना मी हमरापूरमधले कारखाने तर 100 ब्लॉग कमी पडतील आणि आगमन होतील तरी ते ब्लॉग संपायचं नाही टाकून. इतके कारखाने आहेत, सांगू शकत नाही कारखाने किती आहेत. आपल्या समोर आता 2 मित्र आहेत ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं एकदम आपल्याला सर्व मूर्ती वगैरे दाखवायला. आता आपल्या अथर्व आर्ट्समध्ये किती ते किती उंचीचे गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला भेटतील? 1.5 फुटापासून 15 फुटापर्यंत आपल्याकडे मूर्त्यांची ही भेटते. मूर्ती भेटते, बाप्पाची मूर्ती भेटते. आणि ही साधारण किती फूट असेल? ही 11 फुटाची. ही 11 फुटाची. आणि जर आपल्याला आता समज ही आपल्याला बाप्पाची मूर्ती पाहिजे बुकिंग करायची आहे तर साधारण किती महिना आधी यायला लागेल? तुम्हाला जूनमध्ये तर बुकिंग करावं लागेल. जून म्हणजे आता जुलै चालू आहे, म्हणजे आता येऊ शकतो आपण काय जुलै महिन्याचे? येऊ शकतो. जुलैमध्ये येऊ शकतो ना आपण? येऊ शकता. आणि मेन म्हणजे हे फक्त डिस्प्ले आहेत. पाठी तुमचा कारखाना वेगळा जिथं मूर्त्या घडवल्या जातात कारखान्यामध्ये. मित्र नाव काय? नितेश पाटील. आणि तुमचा? धर्मेंद्र पाटील. धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. तर कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व काय बघायला मिळालं म्हणजे 1 फुटापासून ते 15 फुटापर्यंत गणपती बाप्पांच्या मूर्ती कुठं कुठं भेटतात ते मी सर्व दाखवले. अजून भरपूर कारखाने आहेत एक्सप्लोर करायला गेलो तर तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणालोय. गणपती बाप्पाचं आगमन होईल पण तरी हमरापूर मधले कारखाने आपण एक्सप्लोर करू शकणार नाही. दिवसाला 2-2, 3-3 व्हिडिओ टाकायला लागतील तेव्हा तरी होणार नाही. एवढे कारखाने आहेत. तर आपण एक्सप्लोर केले कारखाने जेवढे आपल्याला पॉसिबल झाले तेवढे. तर जाऊन नक्की बुक करा. कुठे पण जा पण जाऊन बुक नक्की करा कारण का हाच टाइम आहे. 2 महिना आधी बुकिंग सुरू असते कारण एंडिंगला गेले तर बुकिंग होणार नाही. तर सर्व कॉन्टॅक्ट तुम्हाला मी जिथे ज्या ज्या कारखान्यामध्ये गेलो त्या त्या कारखान्याचे डिटेल्स मी सर्व दिलेले डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देईन. जाऊन नक्की बुक करा आणि व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट सुद्धा करा. तर चला कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. गणपती बाप्पा मोरया. जय शिवराय. काळजी घ्या.